कसं काय मंडळी चालता बोलता गाण फाळून ठेवले. संघटनेचा अध्यक्ष परेश प्रकाश मोरे तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत करतो माझ्या चॅनलवर. जर इंस्टाग्राम वरून आले असतील तर तुम्हाला माहिती असणार की मी एकाच माणसाची गाण मारणारे कोलून, आणि तसंही युट्यूबचा थंबनेल बघून तुम्ही समजून गेले असतील की मी कोणाची गाण मारणार आहे. पप्पा म्हणल तसं. कसं हा पप्पा म्हणल तसं. तर खूप दिवस झाले मी इंस्टाग्रामला एक व्हिडिओ टाकला होता, हा वाला. ओके, तो व्हिडिओ आता मी इथं प्ले नाही करत, निसतात फुकट टाइमपास नको, कारण की तो इंस्टाग्रामला टाकला होता मी, आणि तो एक असा नॉर्मल रोस्ट केलता मी का बेंच सोडून देते सट्टेबाजीचे धंदे, इलिगल वर्क लीगल कंडिशननी करणं, हा तुम्हाला आता धंदा सुचलाय. तो मी इंस्टाग्रामवर एक रोस्ट करून सोडून दिलता. बोलू जाऊ दे, युट्यूबला मोठ्या व्हिडिओ मध्ये गाण नको मारायला, उगाच निश्चित दुखेल. त्यापेक्षा मी शांत बसलो, काही केलं नाही. युट्यूबला प्रॉपर एक रोस्ट किंवा प्रॉपर एक रिप्लाय मी केला नाही. त्याच्या काही दिवसानंतर मी आजारी पडलो. आजारी पडल्यानंतर एक व्हिडिओ येऊन गेला. तो व्हिडिओ म्हणजे हा, बघा तो नीट. हा, बर का ती 120 जी 500 रुपयाच्या घड्याळावर मिळणार आहे. आणि हा डीप ऑइल टाकायला आणली होती, सर्व्हिसिंग केलेली आहे. इतकी खतरनाक गाडी आहे, नाद करायचं नाही. फक्त काय करायचं, 500 रुपयाचं घड्याळ घ्यायचं आणि 12700 घेऊन घरी जायचं. तर मित्रांनो, याच्यासाठी काय करायचं, 830 830 0663 या नंबरला व्हॉट्सअपला हाय करायचं. संपूर्ण माहिती येईल. लवकरात लवकर 12700 गाडी जिंकण्याचं तुमचं स्वप्न साकार करायचं. तर हा व्हिडिओ होता तो माझ्या आजारपणातून, माझ्या नजरेतून तो हटला. त्याच्या काही दिवसानंतर मला हा व्हिडिओ दिसला. मी बोललो जाऊ दे यार, खूप दिवस झाले अपलोड करून, याचा काय धंदा चालत नाही वाटतं, आणि धंदा काय जरा थांबलेला वाटतो. म्हणजे सट्ट्याचा जो पण याचा धंदा आहे तो थांबलेला वाटतो. तर आपण पण जरा रेस्ट घ्यावा आणि आपण पण व्हिडिओ नाही बनवावा याच्यावर. व्हिडिओचा गॅप बघितला, आणि मी जेव्हा हा व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर बोलू सोड, जाऊ दे, युट्यूबवर एक व्हिडिओ नको बनवायला. आता धंदा चालत नाही आणि लोकांनी चारी साईडून गाड मारायला लावले. तर 500 रुपयाचा कुपन कोण घेत नाहीये, घड्याळ, सॉरी, 500 रुपयाचा तो घड्याळ 50 रुपयाच्या लायकीचा तो कोण घेत नाहीये. सो तेव्हाच एवढे दिवस लांबवलेत, नाही तर पहिले एवढे दिवस लांबवत नव्हते. 8-9 दिवसात पटाक 8,888 कुपन फाटून लगेच एकाच्या घरी स्विफ्ट किंवा एक्सयूव्ही जायची तुमची. तो तुमचा सट्टा तेव्हा सक्सेस झाला. तेव्हा तुमची गाण मारणारे कोण नव्हते, आता खूप उतरलेले आहेत. तर तुम्ही त्या सट्ट्याला एक रूपांतरण दिलाय. 50 रुपयाचा घड्याळ 500 रुपयात खरेदी करा आणि गाण मारून एक्सयूव्ही गांडीत घेऊन जा तुमच्या ती. दुसरे मी बरोबर बोलणार आहे, मी आई जाऊणार आहे पब्लिकची. मग का पब्लिक चुतिया आहे ना, मादर चोद आहे पब्लिक चुतिया. अक्कल नाही जे 500 रुपयाचं तिकीट. एका गरीबाच्या घरात ती एक्सयूव्ही चालली हो चेंग्या हो बोलतो. एकाच्या घरात एक्सयूव्ही चालली, गरीबाच्या घरात. अरे ती एक्सयूव्ही गेल्यानंतर तो अजून गरीब होईल. पेट्रोल मुताला त्याच्याकडे पैसे नसतील, मग काय करणार तो? शट्टा उपटून भरणार आहे पेट्रोल त्याच्या झाट्यांनो. तर हेच शब्द ते पब्लिकला कळत नाही. रोख कठोर शब्द कळतात. पण हा व्हिडिओ, याचा जो दुसरा व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला, तो व्हिडिओ माझ्या नजरेतून उकला. आणि काही म्हणजे कमसे कम 4-5-6-7 दिवसांनी तो व्हिडिओ मी बघितला होता. तर बोलू जाऊ दे, आता काही व्हिडिओ टाकत नाही. त्या व्हिडिओला येऊन पण टायमिंग झालंय, ना तर पब्लिक बोलत तू त्याचा व्हिडिओ कधीचा शोधून काढतो आणि रोस्ट करतोय. परेश, चुकीची गोष्ट आहे हा, ही अशी गांड नाही मारायची. म्हणून मी विषय सोडला. पण गांडूच्या गांडीला एवढी खाजगी, हीच या ती गाडी. परत व्हिडिओ घेऊन आला लवडा. दाखवतो, बघा हा व्हिडिओ. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हीच ती 120 मित्रांनो आपली, जी मी 120 ऑटोमॅटिक चलती. बघा मी हात काढून घेतलेली, तुम्ही पाहू शकता गाडी ऑटोमॅटिक चलते, ऑटोमॅटिक वळती. आपल्या लोकांसारखं भुरटे काम नाही. आपण जे बोलतो ना तेच करून दाखवतो. टॉप मॉडेल देईन म्हणल्यावर टॉप मॉडेल देणार, बेस्ट मॉडेल नाही देत मित्रांनो. तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिक गाडी वळती, आणि हीच गाडी फक्त 500 रुपयाच्या घड्याळ खरेदीवर देणार मित्रांनो. 500 रुपयाचं घड्याळ घ्यायचं. तुम्हाला नंबर सांगतो, 830 830 0663 या नंबरला व्हॉट्सअपला हाय करायचं. आणि ही ऑटोमॅटिक चालणारी 120 घेऊन घरी जायचं. किती रुपयात? 500 रुपयात. नाद करायचं नाही. आणि हा, ते कमेंट करणारे जळके जुळके ना, बघून घ्या, गाडी ऑटोमॅटिक चालते. आता मी या ठिकाणी मित्रांनो झोपू शकतो. पण आपण तू
कुणी गाडीवरतून हात काढले ना पब्लिकने आता तुझ्या सट्ट्यातून हात बाहेर काढायला घेतलाय तेव्हा तुझ्या धंद्याला एवढा टाइम लागतोय छाट्या. हे बुरटेपणा आपण करत बरोबर आहे तुझं. लोकांसारखं तुझं बुरटं काम नाही. जे तू बोलतो तेच करतो. मोठी गाडी देतो, सट्टा खेळून देतो, पण देतो. सट्टा इलिगल वरून लीगल वर आणतो, पण तू करतो. बरोबर, तू तेच करतो. बुरटा काम नाही करा. यांच्यात तुला सल्यूट टाकतो. तुझा बापाने एक सट्टा सोडला, पण तू काही झाड सोडत नाही. 500 रुपयाचा घड्याळ हातातला त्याचा. माझ्या इथं एक मित्र राहतो, चेंज करत असतो असे घड्याळ. 50, 80, 100, 50, 80, 100च्या 1 रुपया झाट वरती नाही त्या घड्याळांचे. 500 रुपयाचा घड्याळ. आणि ही गाडी याच्या खिशातून देणार आहे तुम्हाला. कळालं का पब्लिक? एका गरीबाच्या घरी जाणार XUV आता. आपल्याला केळा द्या. या व्हिडिओच्या खाली एकाने कमेंट केले, "अहो साहेब, किती दिवस झाले, कधी होणार तो लकी ड्रॉ? कसं काय होणार तो लकी ड्रॉ?" पब्लिकला पण कळालंय आता. आपण चुत्या बनत चाललोय. येड झवं गप्पा मारणार लंड फकीर आबाळ हेबळेश हे आपल्याला चुत्या बनवतोय. तर थोडा टाइम लागल ना पब्लिक, धीर घे ना जरा. अजून एखाद महिना जाईल तेवढे कुपन फाटायला. आणि एकाच टायमाला तुमची गांड फाटायला टाइम जाईल, जरा धीर घ्या. जर कुपनच नाही फाटले तर लकी ड्रॉ होईल कुठून? बरोबर इन्फ्लुएन्सर लोकांनी याची गांड मारली, याचे कुपन फाटत नाही. अर्थातच याच्या घड्याळी विकल्या जात नाहीयेत. आणि त्यात ही एक कमेंट वाचा, "अप्पा 500 घेतले, घड्याळ आला नाही, काय फालतूगिरी, ब्लॉक केला, लवळा लसण." अरे काय चिवत्या नाही पब्लिकला कसं आहे माहितीये का, मी याला काय जास्त धरतो. हा फेटा वगैरे घालून कीर्तन करायला जातो, गांडू. आणि ह्या भडव्यामुळं, या सट्टेबाजमुळं कीर्तनकार लोकांना वाईट समजला जातो. पहिली गोष्ट म्हणजे हा एक महाराजांची भूमिका निभवतो, म्हणजे ते कीर्तनकारी महाराज असतात. आणि एका बाजूला याचे सट्टे आणि लोकांनी गाण मारायला चालू केली. 500 रुपयाचा कुपन फाटत नाही, मग यांनी गाड्याळी विकायला चालू केल्या. आधी यांचे गाडा घासल्या गेल्यात गेमिंग सट्टेबाजीचे ऍप प्रमोशन करून करून. तिथं लोकांनी आणि पोलिसांनी गाण मारायला चालू केली, तर यांनी 500चे कुपन फाडले. तिथं पण लोकांनी गाण मारायला चालू केली, तर 50 रुपयाचा घड्याळ. ती लायकी पण नाही, एक सट्ट्यात उचलत असेल बेंचोत एवढा गट्टा, तर 10-5 रुपयाला तो घड्याळ भेटत असेल. तो 500 रुपयाला विकून पब्लिकची गाण मारायची. आणि पब्लिकला कळले तर आता टाइम लागतोय लकी ड्रॉला. यांच्या इच्छा का सुविधी. अशा गोष्टी आम्हाला पण करता येतात. किती काही इन्फ्लुएन्सर आहे ज्यांचे कपड्याचे दुकान आहेत, लवडा लसण आहे, त्यांना पण या गोष्टी करता येतात. आणि काही करतायत पण अशा सट्ट्याची गाण मस्ती. माझ्यापर्यंत त्या व्हिडिओ पोहोचत आहेत. कारण काय काय झवडे मी अकाउंट चेक केले, त्याही मला ब्लॉक केलेले. पब्लिकला पण माझं एवढंच सांगणं आहे का अशा मादरचोदांना सपोर्ट करू नका. दुसरी गोष्ट, असे जे पण सट्टे प्रमोट करत असतील, त्यांच्या कामधंदे कपड्याचे इथून ते कुपन बिपन लावून XUV लवळा हे घे ते घे, किंवा अजून गेमिंग ऍप प्रमोशन करे असेल, भोसड्यात गेले. कोण मला लाईक करतो, कोण मला फॉलो करतो. पब्लिक फक्त मला अशांची व्हिडिओ पाठवा, यांची बरोबर गांड मारणार. आणि रोस्ट नाहीये, गांड मारणंच बोलतात. मी गांडच मारतोय यांची आई जवाड्यांची, पब्लिकच्या आई जवाड्या. गरीबातून वरती आलं मादरचोद आहे आणि अजून गरिबांचीच गांड मारायला चालू केली यांनी सट्टा भोसडापणा करून करून. ते गेमिंग ऍप पोलिसांनी यांची गांड मारली ना, म्हणून या अशा भोसडे धंदे करतायत ते परत. पण एक नीच लवड्याचे सोडत नाही ते धंदे. एवढे फॉलोअर्स आहेत, प्रमोशन बिमोशन करून धंदा चालवून सुखी पोट भरतात, गांडीत पाय घालतात गरिबांच्या. अजून याला तुम्ही फ्रस्ट्रेशन समजा, राग समजा. हा राग पण आहे, बेकार राग आहे. कारण की एक साईडला ते पॉडकास्ट मध्ये जाऊन पाणी नव्हतं, लवडा नव्हतं, गांड धुतली आभाळात. आता चालू झालाय पाऊस. आमच्या इथं वादळवाळा चालू होता, टेमटेम पाऊस पडत होता. बादल्या लाव, बँचो गाड धुवाला पाणी राहील तुम्हाला लवड्यांनो. पब्लिकने गाण मारायला चालू केली तर पॉडकास्ट मध्ये येऊन रडतात तुम्ही भोसडीचे सिंपती गेन करायला. म्हणे आबाळातून पाणी पडायचा पत्र्याचा, आणि तिथून तुम्ही लगेच इन्फ्लुएन्सर झाले आणि लगेच तुम्ही परत गरिबांची गाण मारायला चालू केली गेमिंग ऍप प्रमोट करून करून. तिथं तुमची गाण लागली तर 500चे कुपन फाडून फाडून, तिथं पण तुमची गाण लागली तर या असे धंदे करून. चला पब्लिक, मी काय जास्त बोलत नाही. या मादरचोदांना पब्लिकला पण कळायला पाहिजे, आणि कळालेला आहे पब्लिकला, कळालंय पब्लिकला. म्हणून यांच्या या धंद्याला एवढा टाइम लागतोय, म्हणून यांच्या लकी ड्रॉला एवढा टाइम लागतोय. सो खुशी का माहौल है तो खुशी मनाओ, दिवाळी मनाओ, मार्च व्हिडिओ शेअर करा. जे पण आहे जवाडे असे कुपन बिपन फाडतात, यांच्या चुत्यांच्या नादी लागून 50चा घड्याळ 500 रुपयाला घ्यायला बघतात.
अशांना पाठवा हा व्हिडिओ, नका चुत्या बनू आणि नका यांच्या सट्ट्याला प्रमोट करू. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. त्या गांडूंना जे असे कुपन फाडतात. ओके. आणि बस सपोर्ट करा तुमच्या भावाला आणि इन्स्टाला पण फॉलो. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट, व्हा फेमस, व्हा पैशावाले, पण सट्टा वाल्यांची गांड मारा. आणि असे काही व्हिडिओ असतील तर मला इंस्टाग्रामला पाठवा, जे गेमिंग ऍप प्रमोट करत असतील, सट्ट्याच्या असतात त्या. ओके. सूरज चव्हाणचा एक व्हिडिओ मला भेटला होता. तो डिलीट केला का डिलीट झाला काय कळालं नाही मला. तो व्हिडिओ पण मी खूप शोधला नंतर. त्याच्यात पण एक गेमिंग ऍप त्यांनी प्रमोट केलता. बघा असतील काय असे तर मला पाठवा. आपण पद्धतशीर चारी बाजूनी गाण मारू. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.